ठाणे शहर में पिछले कई दिनों से अनाधिकृत निर्माणों का बढ़ता हुआ ग्राफ स्थानीय नागरिकों के लिए चिंता का विषय बना हुआ है। बढ़ते यातायात जाम, जल आपूर्ति की समस्या और अन्य शहरी मुद्दे दिन प्रतिदिन विकराल रूप धारण कर रहे हैं। ऐसे ही हालातों के खिलाफ ठाणे कांग्रेस अध्यक्ष विक्रांत चौहान ने वर्तक नगर प्रभाग समिति कार्यालय के बाहर अनशन शुरू किया है। इस अनशन में कांग्रेस के कार्यकर्ता भी सक्रिय रूप से शामिल है। अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत मी गेली 15 वर्ष प्रश्न उचलतोय। लक्षवेधी मांडलेली आहे, अनेक वेळा उपोषण केलेली आहेत। त्या लक्षवेधीस अनुसरून 2020 साली अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच बांधकामधारकांची चौकशीचा ठराव झालेला होता। त्या चौकशीच्या ठरावाच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे, निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत। चौकशी अंतिम टप्प्यात आहे, परंतु अनधिकृत बांधकाम काही थांबत नाहीत। ही जी इमारत आहे नाल्यावरची, ही इमारतीबद्दल मी जवळजवळ सातत्याने 4 महिने तुमच्या माध्यमातून तक्रारी करतोय। इमारत जेव्हा 1 माळ्याची होती, प्लिंथ होती, 1 माळ्याची होती, तक्रारी करतोय। आता 7 माळे बांधले। त्यामुळे या 7 दिवसापूर्वी उपोषणाचं हे पत्र दिलं होतं। डीसीपी झोन 5 पण दिलं होतं, त्यांनी बंदोबस्त द्यायला टाळला। डीसीपी झोन 5 बंदोबस्त द्यायला टाळला। पोलीस स्टेशनला शेवटी सांगितलं आणि इथे यांना सांगितलं की आज आमरण उपोषण सुरू होणार। तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले आहेत। डीसीपी झोन 5 बंदोबस्त दिलेला नाही। तायडे याच्यामध्ये गुंतलेला आहे। तायडेवरती प्रचंड कुठल्या तरी मंत्र्याचा दबाव आहे, भगवान नावाच्या माणसाचा दबाव आहे आणि त्यामुळे तायडे हा घाबरून कळलं का त्या बिल्डरने 50 फोन केले, गुंडांकडून मला फोन करवले, मोठ्या मोठ्या रतीमारतींकडून मला फोन करवले। पण हे बांधकाम तुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। ही कीड आहे। आम्ही त्या बांधकामाच्या विरोधात नाही, आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत। ही कीड आहे, ही कीड कुठेतरी थांबली पाहिजे। सामान्य जनतेला, सामान्य ठाणेकराला जो नागरी सुविधांचा बोजा सहन करावा लागतोय, आर्थिक भार महानगरपालिकेला सहन करावा लागतो। कारण का ह्या इमारती झाल्या की ह्या इमारतींना वीज दिलं जाणार, ह्या इमारतींना पाणी दिलं जाणार, ह्या इमारतींना रस्ते दिले जाणार आणि मग लोकांचे जीव धोक्यात येणार आणि मग कालांतराने ह्या इमारती पडतात, लोक मरतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, पिढीच्या पिढी नेस्तानाबूत होते। लकी मिल कंपाऊंड साईराजमध्ये अक्षरशः कुटुंब संपली। भुजमध्ये भूकंप झाला, कुटुंब संपली। तिकडे 4 धामला अनधिकृत जी हे आहेत बांधकाम आहेत, तिथे हे आला, जगबुडी आली की कुटुंब म्हणजे अक्षरशः नेस्तानाबूत होतात आणि त्यामुळे थांबलं पाहिजे कुठेतरी। आणि म्हणूनच आजचे काँग्रेसतर्फे, ठाणे काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन पुकारलेले आहे। समस्त कार्यकर्ते या आंदोलनात समाविष्ट झालेले आहेत।